हरकत नाही. ओके. सो आणि मी शिकवत असताना जसं नेहमी बोलतो, काय शंका असतील तर बिनधास्त विचारायच्या आहेत. ठीक आहे. स्क्रीन शेअर करतो तुमच्या. तुम्हाला काय शंका असेल तर विचारायचं आहे. स्क्रीन शेअर झालेली. मोबाईलची पण विंडो दिसत आहे. हे शेअरिंग स्टॉप करतो मी. ठीक आहे. म्हणजे लॅपटॉपची विंडो आता त्याची जास्त आवश्यकता नाही आपल्याला. इथं आपण स्टार्ट करूयात. ठीक आहे. आणि तुम्ही पण ही गोष्ट आता कसं करायचं थोडंसं, की मी इथं दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि तुम्ही पण ट्रेड इनिशिएट करणार असाल, इथं काय आज पैसे मिळवायची गोष्ट नाही आहे. इथं 1-2 स्टॉक तुम्ही परचेस करून बघा, विकून बघा कसं करायचं असतं. मी तुम्हाला इथं प्रोसेस शिकवणार, की कसं केलं जातं म्हणून. ठीक आहे. तर इथे समजा मी झेरोदा ओपन केलंय. ईच अँड एव्हरीथिंग चेकआउट करणार आपण झेरोदामध्ये. तर इथं वॉच लिस्ट आहे. ठीक आहे. इथं पण सगळ्या वॉच लिस्ट आहेत. तुमच्या इथं पण या सेम वॉच लिस्ट दिसायला लागणार. सगळ्यात खाली इथं बघा, सगळ्यात खालून स्टार्ट करूया. वॉच लिस्ट आहे, ऑर्डर आहे, राईट. त्यानंतर पोर्टफोलिओ आहे. त्यानंतर इकडे बिट्स आहे आणि इकडे प्रोफाईल नेम आहे, राईट. ते चेकआउट करणार तुम्ही. ठीक आहे. सगळ्यांना क्लिअर होते. वॉच लिस्ट, ऑर्डर, पोर्टफोलिओ, बीड. आता समजा वॉच लिस्टमध्ये काय आहे, वॉच लिस्ट की मला एखादे लाँग टर्मसाठी जे स्टॉक एकत्र करून ठेवायचे आहेत, इंट्राडेसाठी करायचे, तसं तुम्ही नावं चेंज करू शकता. समजा याच्यावर मी एकसारखं पकडते, तर मला नाव चेंज करता येतं. वॉच लिस्ट समजा इंट्राडे आहे, तर मी इथे स्विंग करू शकतो, लाँग करू शकतो, राईट. हे डेमोसाठी ॲप वापरतो मी सगळे. ठीक आहे. सो इथे तुम्ही मला लाँग चेक करू शकतो, स्विंग करू शकता, पेनी स्टॉकचं करू शकता. तसं पण असेल, होल्डिंग स्टॉक पाहिजेत, ते पण तुम्हाला वॉचलिस्टचं नाव द्यायचं आहे, ते देऊ शकता. आणि भरपूर साऱ्या वॉचलिस्ट दिलेत. एका ह्याच्यात 100 शेअर्सची नावं बसतात इथे. ठीक आहे. आता मी इथं एखादं नाव ॲड करतो. समजा SBIN आहे. ठीक आहे. SBIN, स्टेट बँक ऑफ इंडिया. तर इथं बघून घ्या थोडं आधी. FC लाईफ. हे बघा. सगळ्यात वरती दिसतं मला HDFC लाईफ BSC, HDFC लाईफ NSC, राईट. म्हणजे जर मला इक्विटी खरेदी करायची आहे, इक्विटी म्हणजे शेअर्स खरेदी करायचे आहेत त्या कंपनीचे, तर असं दिसणार तुम्हाला. HDFC लाईफ म्हणजे पहिले 2 वाले जे आहेत ते इक्विटी आहेत. मग त्याच्यात तुम्हाला BSC करायचं का NSC करायचा, ते तुम्ही प्लॅन करू शकता. ठीक आहे. जनरली आपण NSC मध्येच नेहमी ट्रेड करणार, बिकॉज तिकडे व्होलॅटिलिटी किंवा बायर सेलर भरपूर असतात म्हणून. त्याच्याखाली FUT दिसते. HDFC लाईफ, ऑक्टोबर FUT, नोव्हेंबर FUT, डिसेंबर FUT. म्हणजे काय, त्याचा फ्युचर जर तुम्हाला खरेदी करायचा आहे HDFC लाईफचा, तर ते FUT म्हणजे त्याचा फ्युचर आहे. त्याच्याखाली CEPE दिसतंय. CEPE म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तो ऑप्शन आहे, राईट. जर त्याचा ऑप्शन खरेदी करायचा असेल, तर इथं खाली दिसतं तुम्हाला. जसं असं हे दाखवत काय मी, जस्ट तुम्ही एखाद्या स्टॉकचं नाव टाकलं प्रॉपर, की तिकडे सगळ्या गोष्टी त्याच्या येणार. म्हणजे इक्विटी पण हे पहिले 2 झाले इक्विटी, राईट. इक्विटी खरेदी करायचं असेल तर हे घेणार मी. जर मला फ्युचर खरेदी करायचं असेल तर हे 3, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. आणि त्याच्या पुढे जर मला हे घ्यायचं आहे, ऑप्शन घ्यायचं आहे, तर ते सगळे फ्युचरच्या खालचे सगळे ऑप्शनसाठी घ्यायला, राईट. आता आपण इक्विटी बघूया. समजा मला HDFC लाईफ बाय करायचं आहे, तर सिंपल त्याच्यावर मी आता इथं क्लिक केला, इकडे प्लस केला आणि बॅक आलो ना, तर ऑटोमॅटिक आपल्या वॉचलिस्टमध्ये लास्टला बघा HDFC लाईफ ॲड होऊन जातो. ऑटोमॅटिक ॲड होणार ती. ठीक आहे. आता इथं मी क्लिक करतो आणि फर्स्ट विंडो समजून घेऊया. HDFC लाईफ NSC 742 41 चेंज होत आहे प्राईस. +1.35 आहे आणि इन ब्रॅकेट 0 +0.18% आहे. म्हणजे काय आहे, की आत्ता हा चालू आहे, त्याची प्राईस ₹741.50. 0.90 हा प्लस आहे. चेंज होणार व्हॅल्यू. ठीक आहे. मी 90 पैसे बोललो तर 1.25 झाली. चेंज होत राहतील. फक्त बारीकाईने लक्ष द्या. आणि पर्सेंटेज वाईज विचार केला तर तेवढे पर्सेंट तो प्लस आहे.
त्याच्या खाली बाय आणि सेल येतं, ते थोडा वेळ आपण थांबू दे. ठीक आहे. त्याच्या खाली व्ह्यू चार्ट येते. व्ह्यू चार्ट म्हणजे इथून सुद्धा तुम्ही चार्ट चेकआउट करू शकता, राईट. जो आपण मार्केट पल्सवर बघतो, तो इथून तुम्ही टाइम फ्रेम वगैरे चेंज करून जे पण असेल सगळ्या गोष्टी इथं होऊन जाणार चार्टमध्ये. HDFC लाईफच्या इथं खाली आलो मी. सेट अलर्ट हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट वाटते मला. सेट अलर्ट, दोज हू आर इंटरेस्टेड इन स्विंग ट्रेड त्यांच्यासाठी हा खूप बेस्ट गोष्ट आहे. सेट अलर्ट म्हणजे काय, आणि इंट्राडेसाठी सुद्धा. सेट अलर्ट म्हणजे काय की समजा 741 रुपये चालू आहे HDFC लाईफ, तुम्हाला असं वाटते की 750 नंतर जेव्हा हा ब्रेक होईल त्यानंतर हा स्विंग ट्रेडिंगसाठी एकदम परफेक्ट असेल आणि त्यावेळेस काय करेन मी, बाय करेन, राईट. आवाज येते सगळ्यांना? ठीक आहे. रेकॉर्डमध्ये पण आवाज जायला पाहिजे. आता असेल आय थिंक. बघूया आपण. तर परत परत येणार का आवाज? सेट अलर्ट, सेट अलर्ट काय इम्पॉर्टंट आहे? सेट अलर्ट काय इम्पॉर्टंट आहे, तर समजा आता इकडे 750 रुपयेच्या वरती जर मला बाय करायचं आहे स्विंग ट्रेडसाठी, एकदम परफेक्ट टाईम असेल किंवा ती लेवल ब्रेक झाल्यावर घ्यायचं आहे, तर मी इथं तसं लिहू शकतो. मग हा 740 पासून 750 पर्यंत कधी जाईल कधी जाईल रोज उठून येऊन चार्ट बघायची गरज नाही. ज्या दिवशी जाईल त्या दिवशी ऑटोमॅटिक आपल्याला इकडे काय येईल, नोटिफिकेशन येईल, राईट. सो इथं मी सेट अलर्ट करतो. ठीक आहे. त्यानंतर लास्ट आता इथं बघा मी सेट अलर्टवर आलो. लक्ष द्या, या सगळ्या इम्पॉर्टंट गोष्टी सांगत आहे तुम्हाला मी. सेट अलर्टवर ह्या यूट्यूबवर नाही आहेत म्हणून तर मी इथं सांगत आहे. ठीक आहे. सेट अलर्ट, सेट अलर्ट नंतर मला काय पाहिजे, क्लोजिंग प्राईस पाहिजे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा लास्ट प्राईस, हाय प्राईस, लो प्राईस, ओपन प्राईस, क्लोज प्राईस. आपल्याला काय पाहिजे, क्लोज प्राईस. म्हणजे 750च्या वरती क्लोज झाला तरच मला हा नोटिफिकेशन येऊ दे, असं बोलत आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं मी पुढे बघणार NSC पाहिजे मला. NSCचा काय विषय नाही. ग्रेटर दॅन इक्वल टू, इथं भरपूर सारे ऑप्शन आहेत. इज HDFC लाईफ क्लोज प्राईज इज काय आहे, इक्वल टू पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू पाहिजे, लेस दॅन इक्वल टू पाहिजे, और लेस दॅन पाहिजे की इक्वल टू पाहिजे. मला पाहिजे इक्वल टू. दॅट्स वाय मी सिलेक्ट करतो इक्वल टू. ठीक आहे. आणि प्राईस इथं लिहिणार मी. प्राईस मला किती पाहिजे, ही पाहिजे 750 रुपये. एक्झाम्पल करतोय मी हे. ठीक आहे. कुठं ॲनालिसिस करून सांगतोय असं नाही, असंच रँडमली एक्झाम्पल सांगत आहे. आणि क्रिएट अलर्ट केला मी, क्रिएट अलर्ट. तर सिम्पल अलर्ट क्रिएट होतो. ठीक आहे. अलर्ट काय होतं, क्रिएट होतो. म्हणजे काय होईल की जेव्हा पण 750च्या वर जाईल, हा क्लोज होईल, त्यावेळी मला काय भेटेल, एक नोटिफिकेशन यायला चालू होईल. जसं समजा मी एक एक्झाम्पल इथे तुम्हाला दाखवतो. जवळचं लावून आता 742 रुपये चालू आहे. मी इथं करतो, इथं करतो मी की ठेव इथे ठेवणार. मी इथं करतो की लास्ट प्राईज, लास्ट प्राईज करतो. इथं टाकतो मी 742 नाही, 42 रुपये 50 पैसे. इक्वल टू, ग्रेटर दॅन इक्वल टू, आणि क्रिएट अलर्ट केला. दिस रूल कंडिशन इज ऑलरेडी मिटअप सांगायला लागले बघा. हे ऑलरेडी झाले 742 रुपये. मला इथं 43 रुपये टाकायला लागेल. आणि ग्रेटर दॅन इक्वल टू केला. अलर्ट सेट झाला. आता हा 742 रुपये 85 पैसे चालू आहे. ज्यावेळी 43 रुपयाच्या वर जाईल, ठीक आहे, 43 रुपयाच्या वर जाईल, तेव्हा काय होईल की तेव्हा ऑटोमॅटिक अलर्ट वाजेल आणि आपल्याला समजायला चालू होईल. ठीक आहे. आता 43च्या वर गेला आहे लास्ट प्राईस. बघूया, आपल्याला चेकआउट होईल, तुम्हाला कळेल थोड्या वेळात. ठीक आहे. तर क्रिएट अलर्टमध्ये तुम्ही इथं अलर्टमध्ये बघणार HDFC लाईफ इनेबल्ड दाखवते 743 ग्रेटर दॅन इक्वल टू. ठीक आहे. वाचणार तो अलर्ट, तुम्हाला थोड्यात लक्षात येईल तो. ठीक आहे.
ॲक्च्युली तर हा असा बंद असताना फोन, मग तो अलर्ट लगेच वाजला असता. तर आपण ऑलरेडी त्या ॲपमध्ये आहे ना, त्यामुळं थोडा टाईम देईल. पण ठीक आहे, मी सांगायचं मला काय, जेव्हा आपण अलर्ट सिलेक्ट करतो, ठीक आहे. अलर्ट सिलेक्ट करतो, सेट अलर्ट करतो, त्यावेळी जेव्हा तो एखाद्या स्टॉकची प्राईस त्या दिवशी पोहोचते किंवा त्यावेळी रीच होते, त्यावेळी आपल्याला ऑटोमॅटिक समजतं. ही एक एकदम बेस्ट गोष्ट आहे. हे सॉफ्टवेअर आहे, आपल्याला वापरता आलं पाहिजे. तो सगळं तुमची कामं करणार. ठीक आहे, त्यासाठी सॉफ्टवेअर बनवले जातात. ॲड नोट्स तुम्ही काय तुम्हाला वाटतं याच्याबद्दल लिहू शकता तुम्ही. ठीक आहे. क्रिएट GTD थोड्या वेळानंतर सांगतो. खाली बघा इथं ब्ल्यू ब्ल्यू दिसत आहेत नंबर चेंज होताना आणि रेड पण नंबर चेंज होताना दिसत आहेत. ठीक आहे. ब्ल्यू नंबर म्हणजे काय दाखवते आपल्याला, बायरची संख्या दाखवते आणि रेड नंबर म्हणजे काय दाखवतं आपल्याला, सेलरची संख्या दाखवते. राईट. जर मी टोटल बघितले तर 1,58,800 1,60,000 बायर दिसत आहेत मला आणि 2,63,000 सेलर दिसत आहेत. याचाच अर्थ तुम्हाला एक फर्स्ट ग्लान्समध्ये वाटते की 2,00,000 सेलर आहेत, 2,50,000च्या वरती आणि 1,50,000च्या जवळपास बायर आहेत. म्हणजे लाखभर सेलर जास्त आहेत. याचा अर्थ थोडंसं निगेटिव्ह सिनारिओ दिसत आहे. येस ऑर नो? थम्सअप करायचे जरा. येस. सो सिंपल. इथून आपल्याला बायर सेलर संख्या कळते. शो 20 डेप्थ ज्यावेळी करतो मी, ठीक आहे, तेव्हा काय दिसते मला की 20 लोकांच्या टोटल ऑर्डर दिसत आहेत, 20 लोकांचा इंटरेस्ट दिसतोय मला. तर समजा मी सगळ्यात पहिला रीड करतोय, ₹741.70 बीट दिसते मला. ऑर्डरमध्ये दिसते 3 1 चेंज होत आहे. ठीक आहे, 2 आता आल्या दिसत आहे आणि पुढं क्वांटिटी दिसते 54 174 वगैरे दिसते बघा आता, 116 118. म्हणजेच काय, ऑर्डर म्हणजे पर्सन्स, किती पर्सन्स आहेत, किती लोकांनी ऑर्डर टाकले. तर आता दिसते 3 लोकांनी मिळून 774 क्वांटिटी बाय करत आहेत. ते का सगळ्यांना, एक व्यक्ती मिळून, 4 लोक मिळून 853 क्वांटिटी बाय करत आहेत, 3 व्यक्ती मिळून 200. बघायचं जागा तर चेंज होतो, त्यामुळे मी कॅच करू शकणार नाही एकदम परफेक्ट. पण सांगायचं काय मला, की बायरची व्हॅल्यू भेटते आपल्याला, किती रुपयाला बाय करायला तयार आहे, किती लोक आहेत आणि क्वांटिटी किती आहेत, हे आपल्याला बायरचं समजतं. सेम तसंच सेलरचं पण समजतं आणि खाली टोटल दिसतो. आता ह्याच्यावरून आपण डायरेक्ट असा अंदाज मांडू शकत नाही की काय होणार आहे म्हणून. म्हणजे मार्केट बुलिश आहे, बेरिश आहे, हे बघून आपण लगेच अंदाज मांडू शकणार नाही. कारण अजून ह्याच्यापेक्षा जास्त लोक काय आहेत, की ट्रेड करत आहेत. फक्त आपल्याला 20च दाखवत आहे ना, अशी करोडो लोक आहेत ट्रेड करताना. मग हे कुणाकडे सगळा डेटा दिसतो? हा NSE BSE मध्ये सगळा डेटा इन डिटेल दिसत असतो. ठीक आहे. पण आपल्याला इथे एवढाच दिसतो. मग ह्याच्यामध्ये आपण काय विचार करू शकतो माहिती आहे का, की समजा मी बाय केला असेल ₹740, ₹739, ₹35 आणि इथं मला काय दिसते बघा, इकडे रेड साईडला बघा सेलरचा डेटा, की ₹743 जवळपास 1600-1700 लोक आहेत. खाली बघा, खालून वर या, रेड साईडची लास्टपासून 3-4 नंबरचा रो बघा. तर मला दिसते की ₹743 भरपूर सारी लोक काय आहेत, ट्रेड करायला तयार आहेत. तर मग मला लक्षात येणार, मी 735ला बाय केलं आहे, ठीक आहे. तर मग मी विचार काय करणार हे बघून, की जर एवढी लोक 743ला आहेत, याचा अर्थ काय होणार आहे, मार्केट तिथपर्यंत जाणार आहे. एकदम सिंपल. का? त्याच्या मागचं रिझन काय आहे, की जिकडे जास्त व्हॉल्यूम असतो, तिकडे मार्केट मोमेंटम करतं, बिकॉज ऑफ तेवढी लोकं पण आहेत तिथं आणि दुसरी गोष्ट काय आहे, की ब्रोकरला पण पैसे भेटले पाहिजेत ना. येस ऑर नो? दॅट्स वाय अशा गोष्टी विचारात घेतल्या जातात. तिकडे जास्त नंबर आहेत ऑर्डरचे किंवा क्वांटिटी, त्या साईडला जातात. इथे 743 वगैरे जवळपासची क्वांटिटी आहे, म्हणजे प्राईज आहे. त्या प्राईजला खूप लोकं ट्रेड करायला इच्छुक आहेत. मार्केट मोस्टली तिकडे जाणारच आहे. समजते सगळ्यांना? येस, थम्सअप करायचं एकदा. ते तुम्ही सगळे आहे का? तर मी एकटाच बडबड करत आहे. ठीक आहे. नंतर डे रेंज काय दिसते मला, 735.80, 744.5. ते आजच्या दिवसात लो आणि हाय दाखवत आहे तो. ठीक आहे. ओपन आणि प्रिव्हियस क्लोज पण दाखवत आहे. त्या खालचे ज्या व्हॅल्यू आहेत, व्हॉल्यूम, ॲव्हरेज प्राईस, ट्रेड प्राईस, लास्ट ट्रेडेड वगैरे, याची काय अशी आवश्यकता नाही. कारण काय, व्हॉल्यूम दाखवते बघा किती आहे, 10,58,000 आहे.
आपल्याला व्हॉल्यूम दिसतोय 2 लाख आणि 1 लाख 3 लाखाचा, 7 लाख अजून शिल्लक आहे ना. कुठला 3 लाख मोजला मी? 2 लाख सेलर, 1 लाख बायर. ठीक आहे. तो व्हॉल्यूम इथे दाखवते 10 लाख. त्यानंतर एव्हरेज ट्रेड प्राइस दाखवते 740 रुपये. क्वांटिटी एक आहे. ते ट्रेड ॲट वगैरे काय गरज नाही. लोअर सर्किट अप्पर सर्किट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, इथं पण दाखवतं. समजा HDFC लाईफ कशातून बिलॉंग करतो हे तुम्हाला माहीत नसेल, कशातून बिलॉंग करतो म्हणजे जसं टाटा स्टील बेटर सेक्टरमधून येतं, टाटा पॉवर येतो पॉवर सेक्टरमधून, जसं HDFC लाईफ कशातून येतो तर ते बघण्यासाठी फंडामेंटल दिसतं बघा इथे. त्यावर क्लिक करा, बघून घ्या एकदा सगळं व्यवस्थित, तुम्हाला पण समजेल. येस, इथं बघणार तुम्ही, तर इथं काय होते क्लिअर दिसत आहे की इथं भरपूर सारे आहेत बघा. फिनान्शियल वाचायचं झालं तर तुम्हाला भरपूर सारे तुम्ही बघू शकता. आता हा HDFC लाईफ, त्याच्या खाली लिहिले इन्शुरन्स म्हणून लिहिले बघा, इन्शुरन्स. राईट, म्हणजे हा कुठली इंडस्ट्री आहे? इन्शुरन्स इंडस्ट्रीज आहे. समजा मी असा कुठला तरी दुसरा घेतला, समजा स्टॉक आता LTF घेतला, LTF घेतला आणि त्याचं फंडामेंटल बघितला, तर तो कशातून येतो बघा? फायनान्स, NBFC. राईट, अजून एखादा स्टॉक मी घेतला समजा इथं टाटा स्टील, तुम्हाला टाटा केमिकल घेतलं समजा, आपण माहिती आहे आपल्याला, त्याच्या खाली फंडामेंटलवर क्लिक केला, त्या नावाच्या खाली काय दिसते बघा? केमिकल्स म्हणून दिसतं. राईट, म्हणजे कोणत्या सेक्टरचा स्टॉक आहे हा, कोणत्या सेक्टरमधून बिलॉंग करतो ते सेक्टर इथं स्पेसिफिक केलं जातं. मग तुम्हाला कधी अशी अडचण वाटली ते सेक्टर शोधायची, पण नक्की कोणता स्टॉक आहे काय आहे, तर तो स्टॉक झेरोदामध्ये ओपन करून तुम्ही फंडामेंटल क्लिक केला की तो सेक्टर स्पेसिफिक इथं दाखवून देईल. ठीक. आणि इथं जे आपण बघितलेलं स्क्रीनर, तशीच वेबसाईट आहे, तसेच PE रेशो पण दिसतं, PP दिसतो, डिव्हिडंड यील्ड दिसते, ROE दिसतं बघा, रिटर्न ऑन इक्विटी. त्याच भरपूर साऱ्या गोष्टी आपल्याला फ्रंटला बघायला भेटत आहेत. ओके, रेव्हेन्यूमध्ये फिनान्शियलमध्ये जाणार तुम्ही, सगळ्या बाजू तुम्हाला विथ ग्राफ पण बघायला भेटतील इथे. सो अभ्यास करायला थोडा अजून इझी जाईल. ओके, ठीक आहे, चालेल. सो आता इथंपर्यंत मी फर्स्ट पेज बघितला, जसं की मी इकडे HDFC लाईफमध्ये येतो परत, सगळ्या गोष्टी इन डिटेल बघितल्या आपण. आता खाली टेक्निकल्स आहे, त्याचा काही इम्पॉर्टंट नाही. ऑप्शन चेन आहे, ऑप्शन चेन तुम्ही इथून पण बघू शकता पर्टिक्युलर या स्टॉकसाठी. टेक्निकल्स बघायचे असेल तर इथे दाखवतं, हा बुलिश आहे का बेरिश आहे, स्ट्रॉंग बुलिश आहे, स्ट्रॉंग बेरिश आहे, ह्याचा काही उपयोग होत नाही. ठीक आहे, ह्या टेक्निकलचा हे असंच एखादी सर्व्हिस आम्ही जास्त देतोय दाखवायसाठी केलेली गोष्ट आहे टेक्निकल. ऑप्शन चेन नो डाऊट, ऑप्शन चेन तुम्हाला इथं NSE वर भेटून जाते आणि इथं पण ऑप्शन चेन या स्टॉकची भेटून जाऊ शकते. राईट, सो ऑप्शन चेन चांगला वे आहे तो चेक करायचा. तो इथं आता मला समजते की ह्या बाय आणि सेल करायचं सोडून भरपूर साऱ्या गोष्टी इथं आहेत त्या आपण आता बघितलेत. राईट, आता मी जातो बायकडे. बघा इथं बायकडे आलोय मी आता. तो स्टॉक बायच्या इथं आल्यानंतर मला वरती सगळ्यात नाव दिसतं आणि त्यानंतर HDFC लाईफ दिसतं. HDFC लाईफ नंतर NSE दिसते, BSE पण दिसते. राईट, NSE 743.20 742.90 43.30. बघा जवळपास सेम प्राईस असते, 10-20 पैसे 30 पैसे इकडे तिकडे, नाहीतर NSE आणि BSEची हे सेम असते प्राईस. ठीक आहे, आता त्याच्या खाली आल्यानंतर बघा रेग्युलर आहे, कवर आहे, त्यानंतर AMO आहे, AMO आईसबर्ग आहे, पुन्हा रेग्युलर आहे. कवरवर आलो मी, बघा खालचे चेंज होत असतात, AMO मध्ये काय वेगळाच येतं. राईट, सो पहिला रेग्युलर समजून घेऊया, मग तुम्हाला बाकी सगळे समजणार. एकदा रेग्युलर ऑर्डर समजली तुम्हाला, बाकी सगळ्या गोष्टी एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाणार. ठीक आहे, सो रेग्युलर म्हणजे काय, ते रेग्युलर क्लिक आहे माझा, ब्ल्यू कलर दिसेल, तुम्ही पण चेकआउट करायचं हे ट्रेड करत असताना वगैरे. ठीक आहे, असंच धांदलीमध्ये आपण ट्रेड करणार नाही, व्यवस्थित सिस्टमॅटिक वेनी थांबून थांबून करणार. LIC कुठे गेला आज? एक मिनिट, हा LICची प्राइस बघ.
लक्ष द्या आता. रेग्युलरमध्ये काय करणार मी, इथं पहिल्यांदा येते क्वांटिटी. समजा मी 100 क्वांटिटी टाकले, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली येते प्राईज येते. मी या ॲरोवर ज्यावेळी क्लिक करतो, ॲरोवर त्यावेळी काय होतं बघा, मार्केट प्राईज म्हणून वरती येतं. आणि ॲरो ज्यावेळी काढतो त्यावेळी फक्त प्राईज म्हणून येतं. बघा, नीट लक्ष देऊन करायची, समजून घ्यायची गोष्ट आहे. या प्राईजचा जो बॉक्स आहे 743 रुपये जिकडे लिहिलं आहे मी, तिकडे काय करतो, या ॲरोवर क्लिक करतो मी. काय झालं, मार्केट प्राईज आले. म्हणजे मार्केट प्राईज म्हणजे काय, ज्या प्राईजला आता शेअर चालू आहे, किती रुपयाला चालू आहे तो, 742.90 रुपये, राईट. एक्झॅक्ट त्या प्राईजला तो खरेदी होऊ दे, बाय करत आहे ना. सो तो त्या एक्झॅक्ट कुठली पण प्राईज असेल, स्वाईप केल्यानंतर जी पण प्राईज भेटेल त्या प्राईजला मला बाय करायला चालते, असं म्हणून सिलेक्ट केला, म्हणून त्याला मार्केट प्राईज बोललं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं मी समजा मला असं वाटतं की 742.50 रुपये चालू आहे, तो 743च्या वर गेल्यानंतरच बाय करायचं, तर मी इथं प्राईस टाकू शकतो जी मला हवी आहे, 743.10 व 43 रुपये जे पण असेल हे मला बाय करायचं असा विचार असतो. ठीक आहे. त्याच्या खाली काय काय असतं बघा. त्याच्या खाली काय काय आहे, त्याच्या खाली आहे स्टॉप लॉस, GTD, हे नंतर सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. ॲडव्हान्समध्ये बघा, ॲडव्हान्स म्हणून पण ऑप्शन आहे ते, त्याच्यावर ज्यावेळी क्लिक करतो मी, त्याच्या खाली येतं व्हॅलिडिटी, AIOC, नंतर मिनिट्स, डिस्क्लोज्ड क्वांटिटी आणि मिनिट्स पण येतं. तर हे काय सांगा बघूया, कोणी वापरले का हे, इथंपर्यंत कोणी बघितलंय का, जरा रिप्लाय करा बघूया. येस, थम्सअप किंवा असं उलटा थम्सअप करा रिप्लाय. ठीक आहे, हरकत नाही, तो बघून घ्या इथं की आता हे व्हॅलिडिटी डे म्हणजे काय, की मी एखादा स्टॉक समजा घेतलाय किंवा विकायला लावलाय, तर तो दिवसभरात ती प्राईस कधीही आली, जसं की एक्झाम्पल आता 743 रुपये चालू आहे HDFCची प्राईस, तर ही प्राईस मला विकायचं आहे 745 रुपयाला एक्झाम्पल. तर 745 ही अजून आलेली नाही प्राईस, मग ती दिवसभरात कधीही आली तरी माझी ऑर्डर एक्झिक्यूट झाली पाहिजे, त्यासाठी व्हॅलिडिटी आहे डे. मिनिट्सवर जेव्हा मी क्लिक करतो मिनिट्स, तर इथं खाली त्याच्या बाजूला मिनिट्स आहे, त्यावर क्लिक करणार ना, मी 15 मिनिट टाकली, तर त्याचं म्हणणं काय आहे की त्या 15 मिनिटामध्ये जर ही व्हॅल्यू आता आपण 750 विचार करतोय ना, तो जर ही 750ला ही प्राईस पुढच्या 15 मिनिटात पोचली, 15च मिनिटात बोलते मी, तर ती ऑर्डर एक्झिक्यूट होऊ दे, अदरवाईज ती ऑर्डर काय होऊ दे, कॅन्सल होऊ दे. सिंपल एकदम. ठीक आहे. म्हणजे जर मी ठरवलेल्या टाईममध्ये ती गोष्ट कंप्लीट होणार असेल तर होऊ दे, अदरवाईज ती ऑर्डर मला नको. सो इथं मिनिट्समध्ये तो टाईम दिला जातो. व्हॅलिडिटी म्हणजे ॲक्च्युली टाईमच आहे. मग डेची व्हॅलिडिटी आहे, मिनिट्सची व्हॅलिडिटी आहे, आणि IOC आहे. IOC म्हणजे काय, इमिजिएट ऑर कॅन्सल. म्हणजे मी ट्रेड इनिशिएट केल्या जर बाय होतोय किंवा सेल होतोय जे पण, तर ठीक, अदरवाईज तो कॅन्सल होते. तो आपण रेग्युलरसाठी आपण व्हॅलिडिटी डेची ठेवायला पाहिजे. ठीक, क्लिअर आहे सगळ्यांना? येस, एकच मिनिट द्या मला जरा, पर्यंत तुम्ही स्वतःचं ॲप जरा चेक करून घ्या, जे आतापर्यंत पोहोचलोय आपण तिथंपर्यंत चेक करा जरा. 1-2 मिनटं पाणी वगैरे घेतो मी. बोलता बोलता पेंगायला लागते. लय वाईट जांभे बिंबे, पोट भरून येऊन चालत नाही हा. आता नवरात्रीत असा उत्साही होतो मी, जेव्हा लागल्यापासून काल 3 वाजता झोपलेलो ते कार्यक्रम चालू. म्हणजे
जोरात लयच नाश्ता केला. वाईट बोलता बोलता पेंगा लागलो म्हणजे चष्टाच वाटायला नाही मला तर. पोरगी एक रात्रीला दंगा करते राव. लांब झोपायला पाहिजे. ओके. तो बघितलं सगळ्यांनी तिथंपर्यंत. व्हॅलिडिटी डे IOC मिनिट डिस्क्लोज क्वांटिटी एक नंबर आर्यन व्हेरी नाईस. ठीक आहे. आता ह्याचा काय आपल्याला उपयोग होत नसतो तसा, बट तुम्हाला माहिती असू दे म्हणून या गोष्टी मी एकदम क्रिस्टल क्लिअर करत आहे. ठीक आहे. सो आपण त्यासाठी काय करेल, आपण हे नेहमी डेसाठीच ठेवणार आपण. डेसाठीच. ठीक. हे खालचं बघायची गरज नाही आहे. टेस्ट करून टाका असं. एवढंच आपल्याला नेहमी इम्पॉर्टंट असतं. तेव्हा मोर करता तेव्हा ही गोष्ट येते आणि ॲडव्हान्स करतो त्यावेळी परत ती गोष्ट येते. जे व्हॅलिडिटी वगैरे आपण बोललो ते त्याची काय आवश्यकता नाही आहे. प्लेस करून ठेवून द्या. ओके. आता इथं बघा मोठा डिफरन्स इथं लक्षात येईल तुमच्या. इथं मी लाँग टर्मवर ही ब्ल्यू टिक आहे लाँग टर्मवर आणि खाली मी रिफ्रेश केलं ना, तर मला दाखवते 74,100 रुपये. स्वाईप टू बायच्या इथे सांगत आहे मी. स्वाईप टू बायच्या इथे रिफ्रेश करायचा. 74,105 110 रुपये मला लागत आहेत. कशाला? हा स्टॉक लाँग टर्मसाठी बाय करायला 100 शेअर्स. बरोबर आहे ना? 100 शेअर्स गुणिले 741 म्हणजे 74,100. एकदम इझी कॅल्क्युलेशन. ठीक आहे. आणि चार्जेस पण दाखवतो बघा इथे क्लिक केल्यावर. चार्जेसवर क्लिक केलं की तुम्हाला दाखवते ब्रोकरेज 0 जाणार. सेबी टर्नओव्हर फीज त्या तिथे दाखवतं. एक्सचेंज टर्नओव्हर फीज दाखवते. स्टॅम्प ड्युटी सध्या वाढले थोडी, ते 11 रुपये दाखवते. STT ट्रान्झॅक्शन टॅक्स किती आहे? 74 रुपये बघा. हा सगळ्यात जास्त आहे. GST 42 पैसे आहे. तर टोटल 87 रुपये 88 पैसे काय होणार आहेत? कट होणार आहेत. म्हणजे आपले चार्ज जाणार आहे. त्या हिशोबाने आपल्याला कमीत कमी 90 रुपयाच्या वरती प्रॉफिट पाहिजे. तर मग गोष्टी पॉसिबल होणार. ठीक आहे. ओके. तो इथं सगळ्यांना समजत असेल अशी अपेक्षा करतो. बिकॉज तुम्ही काय मला प्रश्न विचारत नाही. सो मी कंटिन्यू करतो इथं. परत इंट्राडेवर जेव्हा मी क्लिक करतो ना इंट्राडे आणि ज्यावेळी रिफ्रेश करतो स्वाईप टू बायच्या इथे रिफ्रेश करतो, बघा जिकडे 74,100 रुपये लागत होते तिकडे फक्त आणि फक्त 14,000 रुपयेमध्ये आपल्याला ह्या 100 क्वांटिटी बाय करता येऊ शकतात. बिकॉज मी इंट्राडेचा ऑप्शन सिलेक्ट केला आहे म्हणून. ठीक आहे. आणि चार्जेस पण मला कमी लागत आहेत. 28 रुपये चार्जेस लागत आहेत. येस, समजत आहे का सगळ्यांना? तर रेग्युलरमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल की क्वांटिटी वगैरे टाकायची आहे मला, मार्केट प्राईस घ्यायचं का प्राईस घ्यायची, हे आपण इथं डिसाईड करू शकतो ॲरोवर क्लिक करून. येस. अपडेट झालं आहे ॲप. खूप इझी झालं आहे अजून. आधी तरी थोडंसं अवघड होतं. तर टू मच इझी झालं आहे. ठीक आहे. ओके. आता त्यानंतर नेक्स्ट आहे कवर. आता नेक्स्ट आहे AMO बघूया आपण. पण ठीक आहे, चला कवर समजून घेऊया. कवर कवर ऑर्डरमध्ये काय फरक येतो बघा. क्वांटिटी आणि मार्केट प्राईस वरचे सगळे सेम आहेत. बट खाली काय येतं, डायरेक्ट स्टॉप लॉस ट्रिगर म्हणून येतं आणि लाँग टर्मसाठी क्लिक न होता इंट्राडेला ऑटोमॅटिक क्लिक होऊन आलेलं आहे. मी इथं स्वतः जरा चेक करून बघा. 2 मिनटं वेट करतो. ठीक आहे. तुम्ही आता स्टॉक ओपन करा आणि कवर ऑर्डरमध्ये काय बदल येतो मला जरा तुम्ही रिप्लाय करायचा आहे. उंट वगैरे घातल्या.
वाले सर कोण आहे? बघूया. तर काय विषय? तर तिने डिस्काउंट मागते. 23,000 आधी 20 म्हणत होती. नंतर निघाला. एक दुसरे आहेत ते संपूर्णवाले त्यांना काढायचं आहे का? मुलीचा कार्ड. टाटाचं कनेक्शन चांगलं आहे का? हेल्थ इन्शुरन्स चांगले आहेत का? टाटाचं नाही म्हणजे त्याबद्दल आयडिया पण नाही मला. त्या रेवडेकर आणि बजाजच्या मॅनेजर त्यांचं नाव काय काल आलेले ते हा. त्यांची एक पर्सनल 1 to 1 मीटिंग व्हायला लागते हा. तर त्यावेळी म्हटलं तर पण कारण ते रेवडेकर कॅच झालं ना, खूप लोक भेटणार आपल्याला. त्यांनी हो कॅच करायला लागते, भले 1 लाखाची तरी 1 लाखाची. मेसेज बघितलाय सकाळी. बघितलं. असू दे की. सुरुवात करूया म्हणलं उगाच ते म्हणलं व्हायचं तसं चालू. ओके, बघत आहे का तुम्ही सगळे? येस, एकदा रिप्लाय करा. दुसरा सगळे बघत आहेत का? येस और नो रिप्लाय करा जरा. थांबू का थोडा वेळ अजून? चला रिप्लाय करा, रिप्लाय करा. येस पाडळकर साहेब बोला. कवर चेक करायचे, कवर ऑर्डर चेक करायचे, कवर ऑर्डर सगळ्यांनी चेक करायचे आहे. मी वेट करते थोडा वेळ. झाल्यानंतर मला अनम्यूट करून रिप्लाय करा, ठीक आहे? मी पण थोडा वेळ थांबतोय. कोणता स्टॉक ओपन केलाय का काय ओपन केलाय तुम्ही? स्टॉक ओपन केलाय का काय ओपन केलंय तुम्ही? एखादा शेअर्स ओपन करा, त्याच्यामध्ये कव्हरचा ऑर्डर येणार तुम्हाला, नो डाऊट येईल. काय झाले काय?
येस बोला, बघितलं का? हा सर. ओके गुड वन. अजून कोणी कोणी बघितले? ओके ठीक आहे, डन डन डन. चलो चलो, आता पुढे जाऊया आपण. ठीक आहे, सगळ्यांनी पुन्हा स्क्रीनवर यायचं आहे. ओके, कवर ऑर्डर कशासाठी आहे माहिती आहे का? फक्त आणि फक्त आता कवर ऑर्डरबद्दल मी तुम्हाला सांगतो की एखादा मला स्टॉक बाय करायचा आहे इंट्राडेमध्ये, तर तो डायरेक्ट स्टॉप लॉस लावून इंट्राडेमध्ये बाय करण्यासाठी कवर ऑर्डर आहे. राईट, इथं म्हणून स्टॉप लॉसची खाली प्राईस पण येते तुम्हाला, स्टॉप लॉस ट्रिगर म्हणून. डायरेक्ट कवर प्राईस बाय करणार आपण आणि सोबतच त्याचा स्टॉप लॉस लावणार, त्यासाठी ही कवर ऑर्डर डेव्हलप केलेली आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्मसाठी हा क्लिकच होत नाही. जसं रेग्युलरवर क्लिक केल्यानंतर लॉंग टर्मचं ब्ल्यू होतं, राईट, लॉंग टर्मचा ब्ल्यू होता. तर कवर ऑर्डरमध्ये लॉंग टर्मचा ब्ल्यू वगैरे नाही, तो इंट्राडेज फिक्स होऊन येतो. ठीक आहे, सो ती कवर ऑर्डर फक्त आणि फक्त इंट्राडेसाठी यूज होते. त्याचा फायदा आहे की तुम्ही स्टॉप लॉस लावून डायरेक्ट ऑर्डर प्लेस करू शकता. त्या पुढचे EMO आणि रेग्युलर ही दोन्ही सेम टू सेम आहेत. रेग्युलर म्हणजे हे बोलतोय मी. ठीक आहे, EMO आणि रेग्युलर दोन्ही सेम टू सेम आहेत, रेग्युलर आणि EMO. बट EMO म्हणजे काय? आफ्टर मार्केट ऑर्डर. हे आफ्टर मार्केट ऑर्डर, आफ्टर मार्केट ऑर्डर. समजा मी आता ही स्वाईप टू बाय केली, तर इथं असं येतो, EMO कॅन ओनली बी प्लेस्ड आफ्टर ट्रेडिंग आवर्स. ट्राय प्लेसिंग ए रेग्युलर ऑर्डर और यूज GTD. राईट, म्हणजे काय सांगत आहे की EMO हे 3:30 नंतर ॲक्टिव्ह होतं. मार्केट बंद झाल्यानंतर तुम्ही EMOवर क्लिक करून, जसं मी EMOवर क्लिक केलं आहे, ठीक आहे, आणि ऑर्डर बायला टाकली, तर ती ऑर्डर प्लेस होते. जसं लाईव्ह मार्केटमध्ये प्लेस होते तशीच ती पण प्लेस होते, म्हणून त्याला आफ्टर मार्केट ऑर्डर असं बोलतात. ओके, आता मग ही कधी रन होते सर? रात्री वगैरे मार्केट तर बंद असते, नो डाऊट बंद असतं. ही ऑर्डर EMOची ऑर्डर आहे, 3:50 आपण टाकू शकतो. आफ्टर 3:30 नंतर, 3:30ला मार्केट संपतं, एक 10 मिनिटानंतर ही ऑर्डर चालू होतात. 3:50 ह्याची टाईम आहे. दुसऱ्या दिवशी 8:57 ठीक आहे, आपण ऑर्डर टाकू शकतो. आणि त्याच्यानंतर 9 वाजता जे मी तुम्हाला गॅप अप गॅप डाऊन ओपनिंग सांगितले, हे EMOवरच डिफाईन होतं, गॅप अप गॅप डाऊन. आणि त्यानंतर मग 9:15ला जे पण होईल, मार्केट वाढेल पडेल वगैरे ती गोष्ट. बट EMO असं तुम्ही रात्री पण ऑर्डर टाकू शकताय. ओके, मार्केट बंद झाल्यानंतर. समजत आहे सगळ्यांना? येस, थम्सअप करायचे आहे. असेल समजलं तर नाही म्हणून सांगा, अनम्यूट करून. इझी ॲप आहे भरपूर सारं, ठीक आहे, खूपच इझी आहे बाकी ॲपपेक्षा. तो त्यामुळे समजायला पण सोपं आहे. समजा ह्यातून सुद्धा तुम्हाला काय शंका राहिल्या, तर तुम्ही थोडं यूट्यूब करून पण बघू शकता. यूट्यूबवर पण या गोष्टी आहेत. ठराविक ठराविक गोष्टी यूट्यूबवर नाही आहेत. हाऊ टू यूज झिरो द ॲप म्हणून तुम्ही टाकला ना, तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी इथं, म्हणजे भरपूर सारे व्हिडिओज आणि त्या गोष्टी क्लिअर होतील. बट इथं मॅक्सिमम गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. छोट्या मोठ्या गोष्टी पण आहेत त्याच्यामध्ये, ज्या ॲडव्हान्टेज होऊ शकतात आपल्यासाठी. ठीक आहे, तर ते समजून घ्या. थोडं नाही समजलं तर मला विचारा परत. ठीक आहे, सो इथं EMO तुम्हाला समजली. EMOमध्ये बाकी आता इथंही ओके करतो मी. EMO इंट्राडे लॉंग टर्म दोन्हीसाठी यूज होतो. ठीक आहे, बट मार्केट झाल्यानंतरची गोष्ट आहे. तर समजलं असेल की EMOचा पण असा जास्त यूज आपल्याला होतो असं नाही. आईसबर्ग हे ऑप्शन ट्रेडिंगसाठी आहे स्पेसिफिक, आणि ती सध्या अजून एवढी खतरनाक चालत नाही आहे. म्हणजे थोडेसे ग्लिच आहेत ह्या ऑर्डरमध्ये. दॅट्स वाय आईसबर्ग आपण बघणार नाही. आपण बघितल्या बाय ऑर्डर, मी विचार केला बायमध्ये मला रेग्युलर, कवर आणि EMO या तिन्ही ऑर्डर बघितल्या. रेग्युलर आणि EMO या दोन्ही एक्झॅक्ट सेम आहेत. कवर ऑर्डर ही इंट्राडेसाठी यूज होते, राईट, इंट्राडेसाठी यूज होते. चार्जिंग लावू द्या 1 मिनटं.
ओके. ठीक आहे. आता आपण इथं पुढं प्रोसेस करूया. ठीक आहे. आता मी समजा मला इथं इंट्राडेसाठी एखादा स्टॉक बाय करायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी बाय करू शकता हां. ठीक आहे. इंट्राडेसाठी इथं काय मी आता ऑर्डर वगैरे एक्झिक्यूट करणार नाही आहे. ठीक आहे. बट मी तुम्हाला दाखवतो इथे. समजा मी स्वाईप टू बाय केला इंट्राडेसाठी. आता माझ्यात इन्सफिशियंट फंड म्हणून सांगतं. हा असाच डेमोसाठी वापरत आहे मी ॲप. दॅट्स वाय इकडं फंड नाही आहे. ठीक आहे. सो इथं काम करूया. ₹500 चा फंड ॲड करतो मी इथं. ॲड फंड ₹500 पे थ्रू कर. फंड ॲडची प्रोसेस तुम्हाला बरं झालं ना. तर इथं बघा फंड ॲडची प्रोसेस पण आता समजून घ्या. कोण आठवण काढत आहे? थांबा. हॅलो? हो, हो, लेक्चरमध्ये आहे. हो, हो, पाठवतो की. ओके, ठीक आहे. मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतो. एक मिनिट हां, स्क्रीन शेअर करू दे. फंड ॲड कसं करायचं ज्यांना ऑलरेडी माहिती आहे त्यांच्यासाठी त्यांचा काही विषय नाही आहे. ठीक आहे. पण इथं बघून घ्या आता. स्क्रीन शेअर करतो मी. कुठे जाणार फंड ॲड करायला? इथं शेवटचा जो ब्लॉक आहे, इथं वॉचलिस्ट येते, इथं ऑर्डर येते, पोर्टफोलिओ येतो, राईट? पोर्टफोलिओ येतो, त्यानंतर बिड्स येतं आणि शेवटचं इथं आहे, राईट? सो इथं मी शेवटच्या इथं आलो आणि फंड म्हणून येतं. फंडमध्ये मी एंट्री करणार, ॲड फंड. पुन्हा एकदा दाखवतो मी. वॉचलिस्ट, ऑर्डर, पोर्टफोलिओ, बिड्स, सगळ्यात शेवटचा जो ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करणार मी. ब्लू कलरचा होतो बघा आणि तो त्याला प्रोफाईल बोललं जातं. इकडे मी ॲड करतो ₹500. आहे फोनपे करतो मी. स्टेट बँकमधून घेतो पैसे. कारण स्टेट बँक माझी कनेक्टेड आहे तिकडे. ठीक आहे. HDFC कनेक्ट नाही आहे. त्या सेव्ह झालेला दिसतो.